बारामतीमधील पवार विरुद्ध पवार या राजकीय लढाईचा पुढचा अंक सुरू झालाय। अजित पवार आणि युगेंद्र पवार या दोघांनीही त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केलेत आणि त्यानंतर प्रचाराच्या पहिल्याच सभेमध्ये अजित पवार भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं आणि ते असं म्हणाले की लोकसभेला मी सुप्रिया सुळेंच्या विरोधात माझ्या घरातला उमेदवार म्हणजे माझ्या पत्नींना उभं करून चूक केली, पण आता ही चूक तुम्ही म्हणजे शरद पवारांची बाजू, योगेंद्र पवारांची बाजू, पर्यायाने श्रीनिवास पवारांची बाजू का करते आहे असा एका अर्थाने त्यांनी प्रश्न विचारला आणि पुढे जाऊन असंही म्हणाले की माझी आई म्हणजे अजित पवारांची आई योगेंद्र पवारांना उभं करू नका असं सांगते आहे, असं म्हणते आहे, मात्र तरीही माझ्या विरोधामध्ये उमेदवार दिला जातो आहे असं म्हणत एक भावनिक साद घालण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केलाय। आपल्यासोबत अजित पवारांचे बंधू आणि युगेंद्र पवारांचे वडील श्रीनिवास पवार आहेत। बापू, काय म्हणायचं अजितदादांच्या या वक्तव्याला, तुम्ही कसं बघता? नाही, मी खरं म्हणजे सभा ऐकली नाही, कारण मी रस्त्यात होतो येताना आणि त्या ट्रॅफिकमध्ये थोडा अडकलो होतो। तुमच्याकडूनच मी ऐकलं की दादा असं म्हणाले, पण म्हणजे मला जे माहिती आहे आईने असं काही भाष्य केलेलं नाही आहे। हे दादा का बोलले त्यांचं त्यांना माहिती, कारण साहेबांबद्दल वगैरे चर्चा बिलकुल झालेली नाही, कारण आईला जसा दादा आहे तसाच युगेंद्र पण तिचा नातू आहे, त्याच्यामुळे तिला दोन्ही सारखे आणि ते कधी राजकारणावर भाष्य करत नाही, त्याच्यामुळं मला नाही वाटत आई असं म्हणाली असेल। पहिली गोष्ट। दुसरी, मी चूक केली तेव्हासुद्धा मी त्याला पोट तिडकीने सांगत होतो की दादा नको करू, आपल्या घरामध्ये ती आपली लहान बहीण आहे, जिला आपण अंगा खांद्यावर खेळवलंय, जिला चालायला पहिलं पाऊल तिनं आमच्या समोर टाकलंय आणि तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तर तू हे करू नकोस। तर ते माझं ठरलंय, त्याचं वाक्य एकच होतं, माझं ठरलंय। आणि मी जेव्हा परत त्याला सांगितलं तेव्हा माझी आई पण तिथं होती, ती पण ऐकत होती। मी तेव्हा पण त्याला म्हणले की दादा अजून संधी गेलेली नाहीये, तू हे करू नकोस, कारण माझं राजकारण क्षेत्र नाही, मी मुंबईला व्यवसाय करतो आणि इथं पण माझा व्यवसाय आहे, तर मी माझ्या राजकारणाच्या भानगडीत कधीच नाही पडलो। पण मला असं वाटलं की हे साहेबांना खूपच एकटं पाडलं आणि मला ते नाही आवडलं खरं म्हणजे, म्हणून मी आलो की चला आपण पण साहेबांना मदत केली पाहिजे। म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की अजितदादा जे म्हणतायत की तुमच्या आईंनी विरोध केला युगेंद्रच्या उमेदवारीला, असं काही नाहीये? असं काही मला तर माझ्या तरी ज्ञात असं नाहीये। ते आता त्यांची चर्चा झाली असेल, त्याच्या पुढे आई जर म्हणाली असेल, कारण युगेंद्र जेव्हा एकदा आईशी बोलत होता तेव्हा आई म्हणले नाही तुला काय योग्य वाटेल ते तू कर, शेवटी मला दोघंही सारखे। दुसरं, अजितदादा म्हणतायत आणि वारंवार म्हणतायत की लोकसभेला माझ्याकडून चूक झाली आणि आता तीच चूक तुम्ही काय करता आहात युगेंद्रला माझ्या विरोधात उमेदवारी देऊन, तर मग एका अर्थाने एक भावनिक साथ घालण्याचा अजितदादांचा प्रयत्न आहे। तुम्ही आता त्यांना उत्तर दिलं की अजितदादांनी मात्र तुमचं ऐकलं नव्हतं जेव्हा तुम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होता, मग अजितदादा म्हणतात की हो ना पण माझी चूक झाली आता, पण तुम्ही ते पुन्हा ती चूक का करताय? नाही, कसं आहे, एवढे वर्ष तुम्ही राजकारणामध्ये आहात आणि प्रत्येक माणसाने तुम्हाला सांगितलं की तुम्ही हे करू नका, तरी सुद्धा तुम्ही ते केलं आणि एक जो तो घाव घातला साहेबांवर त्यांनी, तो अतिशय कडक होता साहेबांसाठी। साहेब दाखवत नाहीत, पण माझ्या दृष्टीने ते खूप मोठा घाव होता आणि तो घाव भरून निघेल पण ते व्रण कायम राहतील। त्याच्यामुळं मला असं वाटतं की तेव्हाच ते करायला नव्हतं पाहिजे आणि शेवटी युगेंद्र पवार हे साहेबांचे फॉलोअर आहेत आणि ते साहेब म्हणतील तेच करणार। आता साहेबांची पण काही गणितं असतील आणि साहेबांना शेवटी बारामती महत्वाची, बारामती सुधारणा करायची, मग साहेबांच्या विचारांनी बारामती एवढी पुढे आलेली आहे आणि आता दादाचे विचार हे साहेबांचे विचार राहिलेले नाही आहेत, त्याचे विचार हे बीजेपीचे विचार आहेत। त्याच्यामुळे साहेब साहजिक आहे, हे राजकारण आहे आणि त्यांना बारामती खूप महत्वाची स्वतःसाठी, त्याच्यामुळे त्यांना तो विकास कायम करायला त्यांना पाहिजे तो उमेदवार त्यांना द्यावा लागणार। म्हणजे आपण पाहिलं की लोकसभेला अजितदादा स्वतः म्हणायचे मतदारांनो तुम्ही भावनिक होऊ नका, तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न होईल, आणि अनेकदा रोहित पवार सभेमध्ये रडण्याच्या आधीच ते म्हणाले होते की बघा रोहित रडेल किंवा रडल्यानंतर रोहित पवारांची नक्कल केली होती, मात्र आता अजितदादा स्वतःच त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी पाहायला मिळालं आज। नाही, ते मी बघितलं नाही, तेव्हा पण मी बोललो होतो टीव्हीमध्ये इंटरव्ह्यूला की असं नाही केलं पाहिजे। दादा नकला करत होता, त्यांनी रोहितची केली, लगेच त्यांनी सुप्रियाची केली, कसा आहेस तू, बरा आहेस ना, येऊन भेट, आणि हे किती 3-4 महिने झाले असतील, आज दादावरती पाळी आलेली, तो फोन करतोय लोकांना की येऊन भेटा
काय माझं चुकलं वगैरे. तर राजकारणामध्ये तुम्ही जेव्हा समाजकारणामध्ये किंवा लोकांमध्ये असता, शब्द जपून वापरले पाहिजेत. जे दादा नेहमी चुकतो शब्द वापरायला, अलीकडे तो शिकलाय थोडं, कारण आता तो वाचून भाषण करायला लागलाय. त्याला बहुतेक एजन्सीनी सांगितले की मनातून काही डोक्यातून बोलू नका, जे वाचलंय तेच बोला आणि भाषण संपवा. त्याच्यामुळे आता त्याचा भाषणावर कंट्रोल आलाय. आपण पाहिलं लोकसभेला 48,000 मताधिक्य तुमच्या बाजूला म्हणजे सुप्रिया सुळेंना मिळालं आणि आता विधानसभेला अजित पवारांना त्यामुळं सोपं राहिलेलं नाही हे ते स्वतः कबूल करतात. पण ते असंही सांगतात की आता लोकसभेला बारामतीकरांनी म्हटलं होतं की लोकसभेला आम्ही सुप्रियाताईंना देऊ आणि विधानसभेला आम्ही अजितदादांना देऊ आणि त्यामुळं माझा विजय पक्का आहे असंही ते अजितदादा दुसऱ्या बाजूला सांगतात. तर मग तुमच्या मुलाचं युगेंद्रचं आता राजकारणात पहिलं पाऊल आहे ही निवडणूक म्हणजे, तर कसं बघताय बारामतीकरांकडे तुम्ही? एक तर तुम्ही हे बघितलं पाहिजे की युगेंद्रच्या मागं कोण उभं आहे. स्वतः शरद पवार साहेब उभे आहेत पहिली गोष्ट. आणि त्यांना साहेब नेहमी सांगतात मला हे सरकार बदलायचं, मला लोकाभिमुख सरकार आणायचं, जे शेतकऱ्यांसाठी असेल, जे सामान्य लोकांसाठी असेल, जे जाती जातीमध्ये भेद करणार नाही ते असेल. त्यामुळं लोक साहेबांकडेच बघणार. युगेंद्र तर आहे, सुप्रिया पण आहे, पण लोक साहेबांकडे बघून, कारण सगळ्या जनतेला माहिती की साहेबांना सरकार बदलायचं आहे. फक्त 288 मधले एका सीटचा विचार करू नका, त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातले सीट्स महत्वाचे आहेत आणि त्यांना सरकार बदलायचं. गेल्या 1-1.5 वर्षामध्ये काय बदल तुम्ही पाहिलेला आहे? म्हणजे राजकारणात तर पाहिलेलंच आहे, कुटुंबामधलं म्हणजे खूपच अंतर वाढलंय. म्हणजे अजितदादा अजूनही भावनिक साथ घालतायत की नको उमेदवार देऊ, पण ते परतीचे मार्ग बंद झालेत असं. म्हणजे अजितदादा तुम्ही उत्तर दिले 2 वेळा, पण ते पुन्हा पुन्हा तेच म्हणतात की मी चूक केली तुम्ही करू नका. खूपच म्हणजे पुढे गेलेला नाही. कसं आहे, परतीचे मार्ग कौटुंबिक तर कधी बंद होत नाही, ते सुरूच राहतात. पण अजितदादा भेटतात कौटुंबिक कार्यक्रमामध्ये कुठे किंवा भेट होते? झाली आहे भेट एवढ्यामध्ये? नाही, अजून तसा काही कार्यक्रम झालाच नाही की ज्याच्यामध्ये. पण एकदा मी आईला भेटायला गेलो होतो तेव्हा तो पण तिथं होता, तेव्हा आम्ही दोघं भेटलो, आईच्या समोर गप्पा मारल्या. असं नाही की काही बोलणं होत नाही, पण क्वचित होतं. पहिल्यापासून तसंच आहे, पहिले पण तो त्याच्या व्यवसायात, मी माझ्या ह्याच्यात बिझी असायचो, त्यामुळे क्वचितच आमचं बोलणं व्हायचं. त्याच्यात काही फरक झाला असं मला वाटत नाही. आता मग ह्या सगळ्या म्हणजे नाती काही बदलली नाहीयेत असं तुम्ही म्हणता की बदललीत? काय झालं ना? नाही, अजून तरी बदललीत असं मला वाटत नाही, कारण बाकीचे तर कोणी राजकारणामध्ये नाही आहेत आणि ते येणार नाहीत, ते आपल्या लांबून बघत राहतील. त्याच्यामुळे नात्यांमध्ये फरक येईल असं मला नाही वाटत. राजकारणामध्ये म्हणजे जे काही शरद पवारांच्या विरोधकांना अपेक्षित होतं तर ते सुप्रिया सुळेंच्या पराभवाच्या माध्यमातून तर काही झालं नाही. मात्र पवार विरुद्ध पवार हा संघर्ष मात्र उभा राहिला आणि तो आपण आता दुसरा टप्पा त्याचा या विधानसभेच्या निवडणुकीतून पाहतो आहोत. तर म्हणजे कसं बघता, म्हणजे शरद पवारांना त्यांचं राजकारण संपवण्याचे म्हणा किंवा त्यांचं राजकारण कुठंतरी मागे खेचण्याचे अनेक प्रयत्न झाले, हे तुम्ही कसं बघता? हे आत्ता जे काही झालं गेल्या 1.5 वर्षांपासून ते नाही, त्याच्यामध्ये बरोबर मी पण मान्य करेन की त्यांना त्याच्यात यश मिळालं की जे इतके वर्ष प्रयत्न करत होते की पवार कुटुंब फुटलं पाहिजे. त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष यशस्वी झाला, त्याच्यात वाद नाही. कारण 2 पक्ष झाले, म्हणजे नाव एक असेल पण 2 पक्ष झाले, एकमेकाच्या विरुद्ध उभे ठाकले. तिथं बहुतेक सीट्स तुम्ही बघताय की राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीच आहे आणि त्याच्यामुळं त्यांना त्याच्यामध्ये सक्सेस मिळाला. युगेंद्र पवारांचं पहिलं पाऊल असणार आहे राजकारणातलं, तर मग तुमच्या मनात धाकधूक आहे की बाबा म्हणजे समोर अजित पवार आहेत, म्हणजे लोकसभेला जरी सुप्रिया सुळेंना इथून मताधिक्य असलं 48,000 तरी अजित पवारांचा इतक्या वर्षांचा इथला सगळा कार्यकाळ आहे, काम आहे, लोकांना भेटणं आहे, आमदार म्हणून संपर्क आहे, निधी आहे, या सगळ्या गोष्टी आहेत आणि तुमच्याकडे फक्त एकच शरद पवार आहेत? नाही, असं नाहीये. आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे त्यांच्याकडे मलिदा गँग पण आहे. हे मलिदा गँग बारामतीमध्ये भयंकर फेमस आहे एक. आणि त्या सगळ्या जो काय बारामतीचा विकास झाला आहे त्याची एक डार्क साईड पण आहे. ती डार्क साईड तुम्हा लोकांना बाहेरच्या माहिती नाही, पण बारामतीत जे राहतात त्यांना ती डार्क साईड चांगली माहिती आहे. त्याला भरपूर गोष्टी आहेत की ज्या बारामतीकरांना पटत नाहीत, पण त्यांचं एकशाही लोकशाही नाही तर हुकुमशाही टाईप चाललेलं आहे. त्याच्यामुळे बारामतीकरांना चांगलं माहिती आहे की काय योग्य आहे आणि काय अयोग्य. विधानसभेला आश्वस्त आहात तुम्ही पुन्हा लोकसभेची पुनरावृत्ती होईल? 100%.
धन्यवाद. तर मुळामध्ये आता सुरुवातीला जसं म्हटलं की लोकसभेला ही निवडणूक आपण बारामतीची भावनिकतेकडे वळाल्याचं आणि अखेरच्या टप्प्यामध्ये अतिशय भावनिक झाल्याचं पाहिलं होतं. फॅमिली ड्रामाचं सोप ऑपेराचं रूप या निवडणुकीला आलं होतं आणि या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवातच मुळी या भावनिकतेने झालेली आहे. त्यामुळं येणाऱ्या पुढच्या काही दिवसांमध्ये मतदानापर्यंत आपल्याला भावनांचे असे अनेक हिंदोळे बारामतीमध्ये पाहायला मिळणार आहेत आणि अर्थातच या सगळ्यामुळं बारामतीमधला मतदार देखील भावनिक होणार आहे. कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.